ड्रायव्हिंग करतो आहे. मी बाहेर म्हणजे आंध्रा कर्नाटक याच्यामध्ये जातो. मी हैदराबादहून व्हिडिओ कॉलवर बघत होतो माझ्या बायकोला मारताना. फुगा आणि यांनी सगळं मारत होते, खाली पाडून मारत होते. माझा मुलगा व्हिडिओ कॉल करायचा, त्या मुलापासून मोबाईल यूज करतो घेऊन त्याने मोबाईल लेकराला पण हे केले तर. आणि नंतर माझी बायको येताना 2:30 वाजता दुपारी एनसी फाडून आल्यानंतर मारलेत त्यांनी. मी सगळं व्हिडिओवर बघत होतो, माझा कॉल सगळं चालू होता. तरी पण मी आता ह्याच्या पुढं आता म्हणजे 4थी वेळेस माझ्या घरच्याला मारले. आणि उद्या काही बरं वाईट झालं ना, सर्व जबाबदार त्यांनी राहणार माझ्या घराला. आणि राठोड पोलीस मी त्यांना हैदराबादहून कॉल केला होता. त्यांनी म्हणले की मी बोलतो ही करतो 3 दिवस म्हणजे 5 दिवस माझी घरचे कंपल्सरी त्यांच्याकडे हेल्पाटे मारत होते एकटे. तरी देखील त्यांना राठोडनी काही दखल घेतलेली नाही. आणि जो काय असेल ते राठोड, ते बिटा अंमलदार जो आहे ना ते आणि ते उभा, या दोघांची पैशाच्या जोरावर सगळं काम चालू आहे. उद्या काही झालं गेलं आम्हाला तर आज मी एकटा बाहेर राहतो, ती माझी मंडळी एकटी बाहेर राहते, घरी राहते. उद्या काही आणतो आणि तिथं मी जमीन घेतलेली आहे, इथं यायचं त्याचं यायचं कारण असं बोलण्याचं काय त्याच्यामुळं मी एवढं सांगतो की बाबा माझ्या जीवाला किंवा माझ्या घरच्यांना काही झालं, माझ्या तरी कोणाला पण माझ्या घरच्यांना काही झालं तर याला जबाबदार फक्त उभा चव्हाण याचा परिवार राहील. तर याच्यानंतर जर माझ्या कुटुंबियाला, माझ्या आई वडील आणि मी तिघेच राहतोय घरी, आणि लेकराला पण शाळेतून येताना जरी त्यांनी काही केलं तरी त्यांनी जबाबदार राहणार आहेत. बघा माझ्या जीवाला जरी, आई वडिलांच्या जीवाला जरी काही झालं तर ते त्यांचं परिवार पूर्ण जिम्मेदार राहील. आणि ते बिटा अंमलदार त्यांनी कोणत्याच ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केले नाहीत. म्हणजे सतत मी बोलले ना, त्यांच्याकडे कॉल करू सांगाले त्यांनी माहिती पूर्ण. आणि मी बघतो, मी ही करतो म्हणून त्यांच्यासोबत हिंडाले. मी जाताना सुद्धा त्यांच्यासोबतच ही कराले, ते सारखं त्यांच्यासोबत संपर्क साधाले. ते आणि काही कारणानं ती वडील काहीतरी बोलल्यामुळं त्यांनी मला घरी येऊन मारहाण केली. सकाळी मी माझी आई दोघीच होतो आम्ही घरी, वडील पण शेताकडे गेलेले. आणि मी भांडणं झालं त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेले मुलाला घेऊन. तर त्यांनी तिथून NC दाखल करून परत येताना त्यांनी रस्त्यावर गाठून 5-6 जणांनी मला काठीनं आणि नरड्यावर पाय देऊन मारहाण केली. त्यांनी पूर्ण साडी फेडली तरी पण त्यांनी मला सोडलेले नाहीत. आणि एक बाई धरली आहे त्यांची आणि चौघांनी येऊन मला मारहाण केली, नरड्यावर पाय देऊन, पोटावर पाय देऊन, हे करून पोटानं असं खाली पडल्यावर पण पायानं मारले. ते तुमचं नाव काय ताई? फुगा चव्हाण, सागर चव्हाण आणि राजू चव्हाण आणि शारदाबाई आणि रमेश चव्हाण. घटना घडल्यावर कुठल्या पोलीस स्टेशनला गेलता तुम्ही? पोलीस स्टेशनला गेलो. नेमकी कुठली घटना घडलेली आहे, कुठं म्हणजे घडली आहे? चिखली तांडा. काय केलं? बीट अंमलदाराला फोन केला मी भांडणं झाल्यावर. तर मी स्वतःच्या जीवालाच काय तर बरं वाईट करून घेईन, मला एवढं वैताग आलं, एवढं मारलेत मला. आणि आत्ताच्या आता तुम्ही या म्हणल्यावर तुम्ही काय करायचं ते करा, माझ्यावर का ढकलताय म्हणून फोन ठेवून दिला त्याने. आणि माझ्या वडिलाला घेऊन मी त्याच ह्याच्या परिस्थितीत पोलीस स्टेशनला गेले. तर त्यांनी माझ्याकडनं येतात त्या दुसऱ्या पार्टीकडे जे मारहाण केली त्या पार्टीकडे येऊन शेतात हिंडत होते त्यांनी. आणि तिथून गेल्यानंतर मी गेल्यावर तुम्ही बोला तुमचं काय आहे म्हणून दवाखान्याचं कागद लिहून देतो, तुम्ही दवाखान्यात जावा म्हणले. तिथून 8-9 वाजेपर्यंत बसवलं त्यांनी सिव्हिलमध्ये. आणि मी परत तांड्याकडे आले, त्यांनी चौकशी केली, परत आले आणि सकाळी 8 वाजता म्हणले. 8 वाजता गेले तर 8 वाजता म्हणलं मी परीक्षा स्थळावर आहे आणि केंद्रावर आहे, तुम्ही 2 वाजता या. मग NC दाखल करून घ्या म्हणलं. नाही म्हणले. मी शेजारच्या ते नागण्या साहेबाला बोलले तर त्यांनी म्हणले की NC दाखल करून घ्या. NC दाखल करून घेतली आणि तिथून पाठवले. तर त्यांनी नंतर मी 2-4दा गेले परत. सकाळी या म्हणले, एक दिवशी म्हणले 5 वाजता या, मला नाही येणं होत, मग मिस्टर बाहेर राहतात म्हणल्यावर त्यांनी काय म्हणले मग सकाळी या. सकाळी गेले तर सकाळी म्हणतात की नाही आज त्यांच्या पार्टीचं म्हणजे पुढच्या पार्टीची त्यांनी दवाखान्यात आहेत, त्यांचं काय तर कारण आहे आणि तुम्ही उद्या या म्हणते. उद्या या म्हणलं तर मी नंतर कॉल पण केला नाही आणि त्यांनी बोलले पण नाहीत मला काही. कोण आहेत बीट अंमलदार आणि तुम्ही आज पोलीस अधीक्षकांना भेटलात? बीट अंमलदार ते दिलीप राठोड म्हणून आहेत. आणि DSP ऑफिसला आले तर DSP ऑफिसला तुम्ही काय गेलात, काय गावपणा करालात, तुम्हाला मी घेतो म्हणलो, तुम्हाला न्याय देतो म्हणलो, मी काय माझ्या पद्धतीने हँडल करतो, असं हेच भाषा बोलाले. 3-4दा जाऊन आले मी तरी. आज SP मॅडमला भेटतात आपण, त्यांनी काय सांगितलं? SP मॅडम म्हणले इथून तुम्हाला न्याय भेटून जाईल आणि इथून गेल्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला जावा बोलले. आणि त्यांनी कॉल केलता PSIला का कुणाला केलता त्यांनी, मग त्यांनी बोलले तुम्ही परत जावा. मग तुमची मागणी काय आहे?
मागणी काही नाही बघा सर. माझं जे मारायची धमकी दिली त्यांनी मला माझे शेजारी लेकरं नसले असते तर मला मारूनच टाकले असते ते. एवढं प्रयत्न एवढं ही केलं की त्यांनी काय सांगून मी तेवढं त्रास दिलाय. 103 वेळा झालं साहेब, 3 वेळा झालं, हे 4थी वेळ आहे. किती वेळा आहे सर? 4थी वेळा आहे. 4थी वेळा मला म्हणलं बाबा मला मारा, पण पोरीला मारू नका. ते कोण आहेत? मारहाण करणारे कोण आहेत? तुझं बघतो, भावकीचे सुनेत भावकी आहे आणि इथंच करा, तुमचं बघतो मी. इथंच कसं काय 3-4 वेळेस झाले, मी जाऊ दे बाबा, आई कुठली गोष्ट आहे, वडिलांच्याच घरी काय आहे? उगा जाऊन कशाला जायचं म्हणून कारण मी. आहे. आणि तुला एकदा वर्षाच्या आत कसं संपवतो, तुला वर्षाच्या आत कापूनच टाकतो. माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मी काय लाखानं खेळतो, माझ्याकडे पैसा मी सरकार खरेदी करतो, अशी ही भाषा वापरायला सर. किती वर्षापासून त्रास देतात? त्यानं तरी 5-6 वर्षापासून त्रास द्यायला सर मला. 4थी वेळ झाली मारा. तुमची मागणी काय आहे? मागणी काय सर? रीत सर मला न्याय भेटावा बघा. त्यांनी मला कधीच हात लावून किंवा माझ्याकडे त्यांनी वाकडी नजरेनं सुद्धा पाहू नये. माझे मिस्टर बाहेर राहते, मी एकटी राहते. माझं शिक्षण झालेलं आहे, मी गटाचं ह्याचं काम करत हिंडते. मी कुठं पण हिंडाले फिराले असं रस्त्याला गाठून मारले किंवा कुठेही काही केलं तर मला काय